मध्येच असल्यामुळे, विद्यार्थ्यांशी माझी नाळ असल्यामुळे, विद्यार्थ्यांमध्ये रमण्याची छंद असल्यामुळे विद्यार्थी विकास मंचच्या माध्यमातून स्थापनेपासून मी जोडला गेलो आणि एक सात्विक आनंद मला मिळतोय. कारण आम्हाला लॉ शिकवणारे राजपूत सर होते, GN राजपूत. ते सुद्धा मर्कंटाईल लॉ शिकवायला कॉलेजमध्ये पार्ट टाइम येत होते. ते जेव्हा केसेस कोर्टामध्ये लढायचे तेव्हा सगळे आरोपी गुंड अशा पद्धतीचे लोक त्यांना दिसायचे. पण जेव्हा ते सकाळी येऊन पिरियड घ्यायचे आणि या विद्यार्थ्यांमध्ये रमायचे, ही छोटी छोटी जी काही टवटवीत फुलं ते त्यांना म्हणायचे, ते बघून गेल्यानंतर मला इतका आनंद व्हायचा की कोर्टात गेल्यानंतर मी ते हे सगळं विसरून जायचं की हा गुंड आहे, हा आरोपी आहे, हा दोषी आहे. म्हणजे असं हे वातावरण, या वातावरणामध्ये शिकण्याचा आणि त्याच वातावरणामध्ये शिकवण्याचा भाग्य मला लाभलं. दयानंद कॉलेजचा मी विद्यार्थी, शिकलो तिथेच, नोकरीला लागलो तिथेच आणि रिटायर झालो सुद्धा तिथेच. हे खूप कमी जणांना भाग्य लागतं असल्या गोष्टी. 1976 साली मी त्या कॉलेजमध्ये 11-12वीला गेलो. त्याच्यानंतर 2019ला रिटायरमेंट होऊन बाहेर पडलो. म्हणजे जवळजवळ 45 वर्ष, 45 ते 46 वर्ष त्या परिसरात वावरलो. 60 वर्षामधले 45 वर्ष त्या परिसरात घातलेले आहे. ते एक वेगळा आनंद त्या क्षेत्राचा आहे, शिकवण्याचा, शिकण्याचा. आणि या माध्यमातून जे माझं काम होतं शिकवण्याचं ते इतके प्रामाणिकपणे केलं. आज आपल्या समाजातले कितीतरी माझे विद्यार्थी आहेत, ते नाव घेतात, सर तुमचं शिकवणं वेगळं वगैरे वगैरे या पद्धतीने. आहेत, खूप विद्यार्थी आहेत. पूर्वी सोलापूर विद्यापीठ स्थापन व्हायच्या अगोदर शिवाजी विद्यापीठाला आपलं कॉलेज, दयानंद कॉलेज अफिलिएटेड होतं. तर त्या कॉलेज शिवाजी विद्यापीठामध्ये सुद्धा जे काही वेगवेगळ्या बोर्ड्स असतात, बोर्ड ऑफ स्टडीज वगैरे, त्या बोर्ड ऑफ स्टडीजचा मी मेंबर होतो. बिझनेस मॅनेजमेंट बोर्ड ऑफ स्टडीज असतं त्याचा मेंबर होतो. तिथल्या ज्या काही परीक्षा सेटिंग म्हणजे क्वेश्चन पेपर सेटिंग कमिटी असते, त्या क्वेश्चन पेपर सेटिंगच्या कमिटीमध्ये मी अध्यक्ष वगैरे होतो. पेपर असेसमेंटसाठी मी कोल्हापूर, सांगली, सातारा अशा ठिकाणी प्रत्येक वेळी जाऊन पेपर असेसमेंट करायचे. तिथल्या झाल्यानंतर 2004 साली सोलापूर विद्यापीठ स्थापन झालं. तिथला अनुभव असल्यामुळे सोलापूर विद्यापीठामध्ये परीक्षा विभागाचा एक ज्याला आपण असिस्टंट म्हणतो त्या पद्धतीने मला तिथे सोलापूर विद्यापीठामध्ये नेमलं गेलं. बोर्ड ऑफ एक्झामिनेशन